दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात जमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। केजरीवाल थोड्याच वेळात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। ही घोषणा नेमकी काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच जनलोकपालाच्या मुद्द्यावरून काय गोंधळ सुरू होता दिल्लीच्या विधानसभेत हे आपण गेल्या कित्येक तासांपासून पाहतोय आणि या सगळ्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। या मुद्द्यावरून राजीनामा देण्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती। त्यामुळे आता नेमकं काय होतं, अरविंद केजरीवाल काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जनलोकपालाचा मुद्दा हा आपने अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता नेमकं काय होतंय, आपच्या कार्यालयात सर्व आपचे प्रतिनिधी जे आहेत ते जमलेले आहेत। त्यामुळे आता नेमकी काय घोषणा होते, दिल्लीतलं सरकार जे आहे त्यामध्ये काही मोठ्या घडामोडी घडतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। थोड्याच वेळात मोठी घोषणा आपच्या कार्यालयात होऊ शकते। जनलोकपाल आलं नाही तर राजीनामा देऊ अशा प्रकारची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती आणि त्या सगळ्यानंतर आता आपच्या कार्यालयात जमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल राजीनामा देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जनलोकपालावरून कशा प्रकारे दिल्लीच्या विधानसभेत गोंधळ सुरू होता हे आपण गेल्या कित्येक तासांपासून आपल्या स्क्रीनवरती दाखवतोय। काँग्रेस आणि भाजपनं ज्या पद्धतीने जनलोकपाल आणण्यात आलं त्याला प्रचंड विरोध केला होता। ही पद्धत योग्य नसल्याची टीका काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी सुद्धा केली होती। नायब राज्यपाल नजीब जंग यांनी सुद्धा आपला अभिप्राय दिला होता। अशा प्रकारे जनलोकपालाचं विधेयक हे दिल्लीच्या असेंब्लीमध्ये आणता येणार नाही अशा प्रकारचा हा अभिप्राय होता आणि असं असताना सुद्धा जनलोकपालाचं विधेयक दिल्लीच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलं आणि त्यावरती सर्वत्र टीका होतीये। अरे मग आता बसणार कुठे? अजून एक चेअर। जनलोकपाल विधेयक मांडण्यावरून दिल्ली विधानसभेमध्ये जोरदार गोंधळ सुरू होता आणि या गोंधळामुळे तब्बल 2 वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं। प्रचंड गदारोळातच जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केला। त्याला काँग्रेस आणि भाजप या दोनही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला। केवळ 27 आमदारांनी जनलोकपाल विधेयक मांडण्यास पाठिंबा दिला। अखेर 42 आमदारांच्या विरोधामुळे हे विधेयक विधानसभेमध्ये सादर करता येणार नाही असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले। जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडता आलं नाही हा केजरीवाल सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। जनलोकपाल विधेयक संमत झालं नाही तर राजीनामा देण्याचा इशारा यापूर्वीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला होता। तर हे विधेयक घटनेतील तरतुदींशी विसंगत असल्याचं मत नायब राज्यपालांनी केलं होतं आणि म्हणूनच हा जनलोकपालाचा अहवाल विधानसभेत मांडू नये असा अभिप्राय सुद्धा नायब राज्यपालांनी दिला होता। तरीही केजरीवाल हे जनलोकपाल विधेयकावरच अडून बसले आणि त्यामुळे प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। घटनेशी सुसंगत नसलेलं विधेयक हे सभागृहात मांडण्यास काँग्रेस तसंच भाजपच्या आमदारांनीही जोरदार विरोध दर्शवला। दिल्ली सरकारने राज्यघटनेचा मान राखावा, संसद परंपरेचं उल्लंघन करू नये असं भाजप नेते हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं। आता विधेयक सभागृहात मांडता येणार नसल्यानं अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अभी थोड़ी सी कम्युनिकेशन गैप सर आगे बीच में जो 27 थे इसके पक्ष में से 42 इसके पक्ष में से तो बिल इंट्रोड्यूस बिल्कुल नहीं हो रहा। अभी थोड़ी सी कम्युनिकेशन गैप सर आगे बीच में जो 27 थे इसके पक्ष में से 42 इसके पक्ष में से तो बिल इंट्रोड्यूस बिल्कुल नहीं हो रहा। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सर। आपण पाहतोय सगळा गोंधळ सुरू आहे दिल्लीच्या विधानसभेमध्ये, कशासाठी नेमका हा सगळा गोंधळ होतोय? हा गोंधळ असा आहे की काल आपण पाहिलं की ज्या वेळेला माध्यम आपल्या बरोबर होती असं पाहिल्यानंतर केजरीवाल यांनी रस्त्यावर धरणं धरत
आपली पॉप्युलरिटी वाढवली, दिल्लीच्या मनामनामध्ये घर केलं आणि तसंच काँग्रेसची कोंडी केली, भारतीय जनता पक्षाची कोंडी केली, अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा रात्र दिल्लीच्या रस्त्यावर काढली. सुवर्णा, या माणसाला माध्यम कसं वापरायचं याचा पूर्ण आणि अत्यंत बारका अंदाज आहे आणि त्याच्याचमुळे त्यांनी आज जनलोकपालाचा हा घाट घातला. या जनलोकपालाला तांत्रिक बाबी करता केंद्राला पाठवणं गरजेचं होतं. यावर 2 मतं आपल्याला घटना तज्ज्ञांची मिळतील. त्यातलं पहिलं मत असं आहे की याच्यामध्ये काही फायनान्शियल इम्प्लिकेशन्स किंवा यात जर आर्थिक बाबी असतील तर ते आपल्याला दिल्ली विधानसभेच्या 2002च्या कायद्यानुसार ते आपल्याला केंद्राकडे मंजुरीसाठी पूर्वी पाठवावं लागतं, टेबल करण्या अगोदर पाठवावं लागतं. याच्यात आर्थिक बाबी आहेत का या जनलोकपालामध्ये? तर हो, जनलोकपाल अपॉइंट करायचा असेल तर याच्यात आर्थिक बाबी आहेत. जर त्या आर्थिक बाबी असतील तर ते केंद्राकडे पाठवायला पाहिजे, हा एक तांत्रिक मुद्दा आहे. परंतु त्याच्यावर दुसरी घटनाचं असं मत असू शकतं की त्याच्यात डायरेक्टली आर्थिक बाबी नाहीत, इम्प्लाइड आर्थिक बाबी आहेत, त्यामुळे ते पाठवणं गरजेचं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं याचा फायदा घेत कुठेतरी त्यांनी असा एक स्टान्स घेतला की आम्ही ते पाठवणार नाही, आम्ही ते टेबल करू. आणि त्याच्यावर एक प्रकारचं अराजक जे कालपर्यंत रस्त्यावर माजवलं जात होतं ते आज ते विधानसभेत माजवताना दिसत आहेत. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, याचा संपूर्ण अंदाज केजरीवाल यांना होता आणि त्याचा संपूर्ण फायदा त्यांनी उठवलेला मला दिसतोय. फायदा घेतलाय केजरीवालांनी असं सर तुम्ही म्हणताय, मात्र सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारची अराजकता माजवता येत नाही हे भान सुद्धा सत्ताधारी म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांचं सुटलंय. केजरीवालांना यापूर्वी सुद्धा आपण अनार्किस्ट आहोत याचा, म्हणजे आपण अराजकवादी आहोत याचा अभिमान होता. आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही आपण अनार्किस्ट आहोत म्हणजेच अराजकतावादी आहोत याचा अभिमान आहे. किंबहुना अराजकतावाद हाच त्यांच्या एकूण कामाचा मूळ गाभा होता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे त्यांचं जे काम होतं, त्यांचा जो अजेंडा होता तो तसाच चालू ठेवलेला आहे की ते मग प्रचार करणारे, विरोधातले आंदोलन करणारे असो अथवा मुख्यमंत्री असो. पण एकूणच यामध्ये पाहिलं तर अभूतपूर्व अशी युती दिसली. म्हणजे काँग्रेस आणि भाजप एखाद्या मुद्द्यावर एकत्र आल्यात असं यापूर्वी कधी दिसलं नाही. पण हे चित्र मात्र जनलोकपालाच्या मुद्द्यावर आपल्याला दिसलं. याच्यामध्ये फरक असा आहे की काँग्रेस ज्या कारणाकरता याला विरोध करते आणि भारतीय जनता पक्ष मूलतः ज्या कारणाकरता विरोध करत आहे त्या 2 कारणांमध्ये आपल्याला खूप फरक आहे. आज या दोघांसाठी एक कॉमन मुद्दा असा आहे की त्या दोघांना दिल्लीचं सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा ज्याला आपण म्हणतो मेरा भी दिन आएगा, मलाही मौका मिळेल, तो मौका मिळण्याचा आजचा त्यांना दिवस आला. एक घटनात्मक पेच निर्माण करण्याची संधी निर्माण आली आणि त्याचा त्यांनी फायदा उठवलेला आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाचा विरोध आणि काँग्रेसचा विरोध यांच्यात कुठलंही साम्य मला दिसत नाही. परंतु सध्या केजरीवाल यांचा लोकप्रियतेचा वारू रोखणे या एकाच गोष्टीवर त्यांचं एकमत असल्यामुळे मला असं वाटतं ते एकत्र येत त्यांनी या जनलोकपालाची आणि पर्यायानं अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची दिल्लीच्या विधानसभेत कोंडी केली. बरोबर आहे, दोघांनीही एकाच मुद्द्यावरती कोंडी केली आहे. सर, आपल्याबरोबर अरविंद याचबद्दल बोलण्यासाठी अंजली दमानिया सुद्धा आहेत. अंजली जी, आता नेमकं पुढे काय? अरविंद केजरीवाल राजीनामा देणार का? नाही, मला जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे की कालपर्यंत त्यांनी 2दा असं म्हटलंय की जर वेळ पडली तर मी राजीनामा देईन. आत्ताच्या घटकेला माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे मला काहीच बोलता येणार नाही त्याबद्दल. उदय निरगुडकर सर आहेत आपल्याबरोबर, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. अंजलीजी, एकूण असं चित्र दिसतंय की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे माझं या सदनातलं अखेरचं दर्शन आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नाकरता 1000 वेळा सुद्धा मुख्यमंत्रीपद सोडेन असं ते म्हणले. एक स्पष्ट संकेत दिलेले आहेत. एक प्रकारे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला त्यांनी व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं का? आता तुम्ही खरंच मला सांगा निगुडकर की आज त्यांच्याकडे काय चॉईस आहे? आज भाजपचं वागणं, काँग्रेसचं वागणं, त्यांचं ते बोलणं, त्यांची ती भाषा, सकाळी आल्यापासून जे ते दोघं बोलत होते ते म्हणाले की सुरुवात कशावरनं झाली तर शुक्रवारी टेबल करता येत नाही. मग म्हणाले त्या संतांच्या याच्यामुळे, रविदासांच्या याच्यामुळे टेबल करता येत नाही. मग ते सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स काढले, सेक्शन हा, सेक्शन तो, रूल बुक हा, रूल बुक तो. खरं तर तुम्ही मला सांगा, जर काँग्रेस आणि भाजपला ते बिल जर पास करायचं असतं, जर भ्रष्टाचार नको आहे तर त्यांनी खरं काय करायला हवं होतं? LGला पत्र लिहून सांगायला हवं होतं की नाही बाबा तुम्ही यांना मंजुरी द्या,
पण ते आज जे करत होते, जे पुन्हा पुन्हा शोधून काढत होते की कुठल्या रूल मुळे ते टेबल करता येणार नाही, याच्यावरूनच काय ते त्यांचं पितळ उघडं पडलं नाही का? नाही, पण आपल्याला 48 तासांपूर्वी कुठचंही सर्क्युलर किंवा त्याचा जो अजेंडा आहे तो सर्व लोकप्रतिनिधींना दिला पाहिजे असा नियम असताना काल उशिरा मध्यरात्री हा अजेंडा देण्यात आला. हे कायद्याच्या बाबीनं चुकीचं होतं असं आपल्याला वाटत नाही का? पण तुम्ही मला तेच सांगा की आज हे बिल सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करून केव्हाच आणायला हवं होतं ना. म्हणजे आज जे तुम्ही मला सांगा, आज हे आपले हर्षवर्धन काय म्हणाले, ते म्हणे 20 वर्षापूर्वी भाजपने हे ऑलरेडी केलेलं आहे. मग केलंय तर त्याच्यानंतर पुढे काय केलं? हे बिल जितकं त्यांनी लोकायुक्त बिल आणलेलं होतं ते काय लोकायुक्त बिल होतं, त्याच्यावर अमेंडमेंट्स का केल्या नाहीत, त्याच्यात सुधार कुठच्याही प्रकारचे का केले नाहीत? मग 20 वर्ष जर त्यांनी केलं नाही, काँग्रेसने केलं नाही, तर त्याच्यावर त्यांनी आवाज का नाही उठवला? म्हणजे आज ही सगळी चाललेली त्यांची मिलीभगत आहे ना, ती देशापुढे आलेली आहे. नाही, हा सगळा इतिहास झाला. पण कोणतंही बिल ज्यावेळी विधानसभेमध्ये चर्चेला येतं त्यापूर्वी 48 तास ते लोकप्रतिनिधींना अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जातो. हा वेळ अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं का दिला नाही? नाही, त्यात दोन गोष्टी आहेत. ते आधी काय म्हणाले की आम्हाला एका नोटीसमध्ये ते मिळालं होतं, मग म्हणाले ते दुसऱ्या नोटीसमधनं तो पॉइंट गायब होता, मग तिसऱ्यांदा म्हणतात ते आम्हाला जे मिळालं ते काल रात्री मिळालं. म्हणजे त्यांनी हा जो खेळ केला की परवाच्या दिवशी आधी म्हणाले मिळालं होतं, नंतर म्हणाले कालच्या बिलमध्ये आधीच्या मुद्द्यात हा पॉइंट गायब होता आणि काल रात्री जे मिळालं त्याच्यात हा पॉइंट होता. म्हणजे आज त्यांनी आधी ठरवावं की मिळालं होतं की नाही मिळालं होतं. म्हणजे याचा एक मुद्दा बनवण्यासारखं काय होतं? आणि खरंच जनलोकपाल बिल जर हवं होतं तर चर्चेला घेण्यास काय हरकत होती त्यांना? आपल्याबरोबर विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. विश्वंभरजी, आपण पाहतोय अंजली दमानिया जे आहेत त्या केजरीवाल सरकारची बाजू लावून धरतायत, पण कायदेशीर दृष्ट्या जे मुद्दे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले आहेत ते सुद्धा कुठेतरी कायद्याच्या चौकटीत बरोबर वाटतात. काय बरोबर आहे, काय चूक आहे? नाही, काल जो माईक तोडफोड आणि वगैरे सगळे प्रकार झाले ते निषेधार्हच होते. म्हणजे काँग्रेस आणि भाजपा कुठेतरी केजरीवालांच्या पुढे हाराकिरी करतात असं मला वाटलं की त्यांना कुठेतरी तो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी काल दाखवला नाही. तीच गोष्ट आज अरविंद केजरीवालांनी केली असं मला वाटतं. 48 तासाची नोटीसनी 48नी काही फार होत नव्हतं, म्हणजे 48 तासांनी काही फार देशात फरक पडतो असं नाही. प्रोसिजर्स आहेत. आता मला थोडं आश्चर्य वाटतं, अंजली दमानिया म्हणतात की हा नियम तो नियम. विधिमंडळ इज ऑल अबाउट नियम. विधिमंडळात नियमानुसार या नियमानुसार त्याने हेच यालाच विधिमंडळाचं कामकाज म्हणतात. पण थोडीशी गल्लत आम आदमी पार्टीची मला असं वाटतं की रस्त्यावरचं जे आहे राजकारण ते म्हणजे विधिमंडळातलं राजकारण नाही, हे ते समजून घेत नाहीयेत कदाचित. की मग विधिमंडळाचा ठराव न करता, विधानसभेचा ठराव न करता डायरेक्ट उपोषणाला बसणे रस्त्यावर, रेल्वे भवनच्या समोर. संसद आणि विधिमंडळ ही हत्यार आहेत. त्यामध्ये अनेक पॉलिटिकल टूल्स असतात, हरकतीचे मुद्दे असतात, अनेक गोष्टी असतात की जिथे तुम्ही ते उपस्थित करू शकता. पण मला वाटतं की संसदीय कामकाज आम आदमी पार्टीला कितपत कळतं याबद्दल माझ्या मनात शंका आहे. तसं असतं तर 48 तासासाठी हा कांगावा करायला काँग्रेसला आणि भाजपला त्यांनी दिला नसता. निर्दोषपणे, तंत्रशुद्धपणे बिल मांडणं ही सरकारची जबाबदारी आहे. विधानसभेत आणि लोकसभेत पण सरकारची जबाबदारी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा फ्लोअर मॅनेजमेंटचा एक प्रकारे फेल्युअर आहे सरकारच्या असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.